नमस्कार, आपण आझाद मैदान मुंबईत आहोत. आझाद मैदानावर मराठे पोचलेले आहेत. मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालेलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठे बांधव इथं दाखल झालेले आहेत आणि आपल्या मागण्या घेऊन या ठिकाणी लाखो मराठे आझाद मैदान परिसरात आहेत. आपल्यासोबत साष्ट पिंपळगावचे जे काही आंदोलन करत आहेत, ज्यांनी महाराष्ट्राला या आंदोलनाची ज्योत दिली आणि ही ज्योत मनोजदादा जरांगे पाटील यांनी पूर्ण महाराष्ट्रात पोचवली. महाराष्ट्रात हे आंदोलन घराघरात पोचलं आणि आज या आंदोलनाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपल्यासोबत आंतरवली सराटी येथील जे काही आंदोलन करते आहेत, जे नियोजन करते आहेत, जे आवटी बप्पा जे त्यांना आपण टोपण नावाने बोलतो ते उपस्थित आहेत. आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की काय सांगताल. तुम्ही साष्ट पिंपळगावला जरांगे पाटलाचं जे आंदोलन उभा केलं होतं, त्या आंदोलनाचं ज्योत तुम्ही पेटवली आणि ही ज्योत आज महाराष्ट्रात पोहोचली, काय सांगता. साष्ट पिंपळगावच्या आंदोलनात त्यानंतर आजपर्यंत मनोज पाटील कुणालाही मॅनेज झालेले नाहीत. आणि दुसरा विषय, मॅनेज नाही झाल्यामुळं सरकारला त्यांना काही करता येत नाही. आणि तिसरा विषय, फक्त सरकार याचे त्याच्यावर कोलतंय. आणि हे तुम्हाला जे दिसते आहे सगळे पब्लिक, हे फक्त मॅनेज न होणं, तडजोड न करणं, कुठल्याही गोष्टीत बसायचं असेल, बोलायचं असेल तर मैकवर समोर बोलणे, कानात काही नाही सांगणे, त्याच्यामुळे ही ज्योत इतकी मोठी महान ज्योत झाली. आज 5% ते 10% इथं समाज आहे आणि 90 ते 85% समाज मुंबईच्या बाहेर आहे. आडिल्याला आहे 30-30, 40-40 किलोमीटरमध्ये. कोणी पै आले, कोणी हे आले, फार मोठे लोक आलेले आहेत. ज्यावेळेस साष्ट पिंपळगावला आंदोलन झालं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यावेळेस ते आरक्षणाच्या बाजूने बोलत होते. त्यांच्या क्लिपसुद्धा तशा आहेत. आज त्यांच्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. काय सांगताल, फडणवीस साहेबाचा या आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ दिसते का? मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, ज्यावेळेस साष्ट पिंपळगावला आंदोलन चालू होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, आज एबीपी माझ्याची क्लिप फिरत आहे सगळीकडे, त्यांनी एवढं स्पष्ट सांगितलं, जर म्हणजे लोकमानाचे केंद्र सरकार जातात तर देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः म्हणले की हे आपत्कालीन काही प्रश्न उभा टाकला ते राज्याला आरक्षण देता येते आणि ते यांना द्यायचं नाही, यांना द्यायचं नाही आणि ते देता येते. आजही क्लिप फिरत आहे देवेंद्र फडणवीस साहेबाची. मी त्यांना हात जोडून विनंती करतोय की तुमची क्लिप जर तुम्ही स्वतः ऐकली तर तुम्हाला ते समाधान. आणि दुसरी गोष्ट स्पष्ट सांगत आहेत की गणपती बसलेत, हिंदूचे गणपती आहेत आणि हिंदू समाजाचे गणपती बसल्यामुळं इथं तुम्ही गर्दी करू नये. मग मी देवेंद्र फडणवीस साहेबाला एक प्रश्न विचारतो, जर गणपती बाप्पा हिंदूचे असतील तर इथं येणारा समाज हा पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानचा आहे का? हाही हिंदू समाज आहे आणि गणपतीला मानणारा समाज आहे. हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि याचा विचार करायला पाहिजे. बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचार करायला पाहिजे अशा पद्धतीची भावना साष्ट पिंपळगावच्या आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित केली. आपल्यासोबत राज पाटील आहेत, जे मराठा आंदोलनामध्ये अगदी पहिल्यापासून मनोजदादासोबत सक्रिय सहभागी आहेत आणि या आंदोलनामध्ये सुद्धा ते सहभागी आहेत. पाटील साहेब, मराठ्यांचे हाल होताना दिसतात. पाऊस आहे, कोट्यावधी मराठे मुंबईत आलेले आहेत. आझाद मैदानावर लाखो मराठे पोचलेले आहेत. मराठ्यांची गैरसोय होताना या ठिकाणी दिसते, काय सांगता. गेल्या 3 दिवसापासून मुंबईत पाऊस चालू आहे. जे लाखोच्या संख्येने वाहनं घेऊन लोक निघालेत त्यांना मुंबईच्या 25-30 किलोमीटर मागं थांबवण्यात आलंय. त्यामुळं रेल्वे असतील, चालत असतील, मराठा बांधव येताना दिसतात. आज 90% बांधव मुंबईच्या बाहेरच थांबलेले आहेत. 10% बांधव इथं आले. त्यांची गैरसोय एवढी होते, तुम्ही पाहताय कंटिन्यू पाऊस पडतोय सकाळपासून. त्यांना प्यायला पाणी नाही, तिथं टॉयलेटची व्यवस्था नाही किंवा खाण्याची सुद्धा काही व्यवस्था नाही. सगळे शॉप इथले सगळे हॉटेल बिटेल छोटे मोठे सगळं बंद आहे आणि लाखो लोक रस्त्यावर फिरताना दिसतात इकडे तिकडं. कारण इथे जेवढा समाज ह्याच्या 90% समाज बाहेर आहे, म्हणजे 10% फक्त मराठा समाज इथं पोहोचलाय. ते मुंबई, नाशिक आणि पुणे परिसरात राहणारा 50 लाखापेक्षा जास्त मराठा बांधव आणि आलेला 2 कोटी बांधव, असे 2.5 कोटी लोक मराठी बाहेर पडलेले आहेत घराच्या. आणि जर शासनाने असंच जर गैरसोय केली आणि त्रास दिला मराठ्यांना तर राहिले 1-1.5 कोटी मराठ्यांची येण्याची शक्यता शनिवार रविवारपर्यंत. मराठा समाज इथं जर सर्व आला तर आता सध्यात पाहिलं तर आपले सगळे रस्ते जाम झालेले दिसत आहेत आणि जर सगळे आले तर आणखी मुंबई जाम होईल. नेमकं फडणवीसांना मुंबई जाम करून मुंबईची गैरसोय करायची का फडणवीसांच्या पोटात नेमकं काय शिजतंय, काय वाटतं. फडणवीस सरकारला जर म्हणजे आरक्षण द्यायचं असतं तर 58 लाख शिंदे समितीच्या नोंदी सापडल्या आहेत आणि अभ्यास एवढा झाला आहे, सगळ्या गोष्टी जर पूर्तता केली आणि स्वतः फडणवीस मागं म्हटलेले आहेत
की विरोधी पक्ष नेता असताना की त्यांना आरक्षण देता येतं, फक्त राज्य सरकार द्यायची नियत नाही. मग आता फडणवीस सरकारची नियत खराब झाली आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, मराठ्यांची गैरसोय करून मराठ्यांना त्रास द्यायचा, मराठ्यांचे हाल करायचे. याच्यातून जर काही वाईट घटना घडल्या त्याला सर्वस्वी फडणवीस सरकार जबाबदार असेल. मराठा यापुढे शांत बसणार नाही. मराठ्याचे म्हणजे संयमाचा अंत पाहू नये शासनाने. आपल्या भागाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी सर्वात अगोदर येऊन आझाद मैदानावर या ठिकाणी पाहणी केली, पाठिंबा दिला. काय सांगताल प्रकाशदादांचं हे जे काम आहे हे नक्कीच माजलगाव मतदारसंघातील जनतेकडून त्यांचं कौतुक होतं, काय सांगताल? आज महाराष्ट्रातील म्हणजे आमदार लोक प्रकाशदादांची भूमिका घेतली, मराठा समाजाच्या गळ्यातले ताईत बनले युवकांच्या, महाराष्ट्रातल्या केवळ मतदारसंघाचे नाही तर महाराष्ट्राच्या युवकांच्या गळ्यातले ताईत प्रकाशदादा बनलेत. बाकीच्या आमदारांनी खासदारांनी याच्यातून शिकलं पाहिजे आणि तातडीने समाजाच्या लोकभावना पाहून ओळखून समाजाच्या मागण्याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. सर्व आमदार खासदारांनी बघा, पाटील साहेबांनी सुद्धा सर्व आमदारांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा केला पाहिजे, अशा पद्धतीचं या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. आपल्यासोबत एक बांधव आहेत. कुठून आलात, काय भावना तुमची? मी छत्रपती संभाजीनगरहून आलो आहे. मी गेल्या 10-12 वर्षापासून मराठा आरक्षण असेल किंवा इतर काही असेल, कोपर्डी हत्याकांड झाल्यापासून आपल्या इथं मराठ्यांचा खरा उठाव झाला. त्या उठावानंतर मराठा आरक्षण कितपत गरजेचं आहे हे इतरांना लक्षात आलं. आता माझ्यासारखा विद्यार्थी त्यावेळी शिक्षण घेत असताना मला ज्या अडथळ्याला त्याच्यावर काही निवारण झालं नाही. पण इथून पुढचे जे आहे, जे शेतकरी बांधव, मी याच्या आधी माझ्या इंटरव्ह्यू झाले त्याचंही मी हेच सांगितलं की जे शेतकरी बांधव आहे, शेतकरी बांधवाचे काल परवा एक इंटरव्ह्यू बघितला की एक शेतकरी त्याचा 2-2.5 एकर शेती आहे, त्या शेतीमध्ये 3 मुलीचं शिक्षण 7-7 लाख फीस भरायचे. ती फीस भरून पण त्याला फायनल रिझल्टमध्ये काय येतं 15-20 हजाराची पगार. गव्हर्नमेंट सर्व्हंटमध्ये काय असते की 2 गोष्टी असतात, एक तर त्यांना एक रिस्पेक्ट असते, दुसरं आईवडिलांचं एक स्टेटस बनतं. पण ह्या 2 गोष्टी बनण्यासाठी सर्वप्रथम काय, आता जे समाज आहे, पहिला जो समाज होता त्याच्यामध्ये फरक आला. आता माग असल्यामुळं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आरक्षणाच्या संदर्भात कितपत योग्य कितपत अयोग्य हे आदरणीय मनोजदादा जरांगे मांडत आहे. आता पहिले जी मागणी होती सर्वप्रथम 16% आरक्षणाची, ठीक आहे, आता त्यामध्ये दखल घे जी आहे सुप्रीम कोर्टात वेगळी मागणी. पण इथं ती जवळपास जेव्हा ओबीसी मध्ये आरक्षण जेव्हा आपलं जाहीर झालं, ज्याचं गॅजेट संदर्भात जे काही हैदराबादमधून आपले काही हे सापडलेत, त्याच्यामध्ये याद्या सापडल्या, त्याच्यामधून जवळपास 3 कोटी मराठ्यांचा जवळपास डिरेक्टली प्रॉफिटेबल म्हणजे त्यांच्या फायद्याचीच गोष्ट झालेली आहे. तर अजून त्याच्यामध्ये जे काही चेंजेस करायचे त्याची जी मागणी आजच्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना जॉब लावायचा असेल, या सगळ्यांच्या गोष्टी इथून पूर्णता झाल्या तर कुठंतरी मार्गी लागेल. त्याच्याशिवाय काही अर्थ नाही. मला 70% पडू का 80% पडू. आता काल 102% आणि एकाला 100% पडलेले, तर 100%वाला लागून बसला, 102%वाला नाही लागला का? त्याची बुद्धी आणि याच्या बुद्धीमध्ये काही फरक आहे का? तर बुद्धिमत्ता चाचणीपेक्षा मला आता एक कळतंय की आरक्षण महत्त्वाचं आहे मराठ्यांना. कारण पूर्वता पहिले म्हणजे तुम्ही भूतकाळ बघितला तर त्यावेळी सगळ्यांकडेच जितकं आर्थिक परिस्थिती सगळ्यांची पाठबळ चांगली होती. जसं जसं पिढ्यानं पिढ्या चेंजेस होत आहे, डिजिटलायझेशन होत आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिक्षण घेताना अडथळा येतोय. मला जर आज एखाद्या एमजीएम सारखं उदाहरण दिलं, मी एमजीएम सारख्या संभाजीनगरमध्ये, ते आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटी तिथे ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर आरक्षणाचा प्रकार नाही आहे. आता जर मग गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला 60% पडतं आणि त्याला 62% पडतं आहे उदाहरण. त्याची गुणवत्ता तेवढी त्याला न्याय मिळालाच पाहिजे. पण माझ्या खालच्या 58%ला माझ्या आधी न्याय मिळतो, मग याचा अर्थ आमच्या गुणवत्तेला आमच्या मेंदूवर काय म्हणजे इतर काही लावलेलं आहे का, हे मला प्रश्न आहे. म्हणून मी आदरणीय मनोजदारांची जी मागणी आहे त्या मागणीला 100% यश मिळेल यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढाई देऊ. एवढंच. जरांगे पाटलाच्या मागणीला आम्ही 100% सोबत आहोत अशा पद्धतीची भावना एका विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले मराठे आपले प्रश्न या ठिकाणी मांडत आहेत. प्रत्येकाचं दुःख आहे, प्रत्येकाच्या वेदना आहेत आणि या वेदना घेऊन प्रत्येक मराठा बांधव मुंबईला आलेला, आझाद मैदानावर आलेला आहे. मुंबईत अजून पोहोचलेला नाही, रस्त्याने आहे, पावसात भिजतोय, परंतु मुंबईकडे निघालेला आहे. काही झालं तरी जोपर्यंत हा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत, अशा पद्धतीची भूमिका जी आहे त्या आंदोलनकर्त्याची पाहायला मिळते. महिला आहेत, विद्यार्थी आहेत, लहान लेकरं आहेत, वृद्ध आहेत, हे सर्वजण त्यांच्या मतावर ठाम आहेत. आणि नक्कीच मुख्यमंत्र्यांनी त्यांचं जे काही त्यांचे अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर करून मराठ्यांचा प्रश्न सोडवावा आणि मराठ्यांचं हे आंदोलन सोडवून मराठ्यांना सही सलामत आपापल्या घरी जाण्याची परवानगी द्यावी, अशा पद्धतीची मागणी आता या आंदोलनकर्त्याकडून होताना दिसते.
न्यूज 24 लाईव्ह बीडसाठी मी अशोक निपटे, आझाद मैदान, मुंबई.